आयुष्यात मरेपर्यंत एकदा कॅमेरा फेस करायचा होता आणि आता देवाच्या कृपेने, मेहनतीने आता रोज मला ती संधी मिळतीये. स्ट्रगलिंगच्या काळामध्ये मी माझ्या मुलांना मोठं करण्यात खूप स्ट्रगल आलंय मध्ये. एक आई म्हणून मला ते पण माझ्या मुलांचं यश मला एन्जॉय करायचंय आणि त्याच्यासाठी मी सगळ्यातून बरी होणार. मला असं वाटतं की एका आईची ती ताकद आहे. त्याच्यामुळे ती नक्की बरी होईल. जिला आजार झालाय तीच स्वतः म्हणते हे पण पार होईल. कितीही काही झालं तरी चेहऱ्यावरचं हसू मावळलेलं नसतं तिच्या. आई मला म्हणाली, ताई काय ग शी, किती घाणेरडी दुष्ट वागतेस तू. कधी एकदा ती वल्लरी बाहेर येते ना सगळ्यांच्या समोर, असं झालंय मला. म्हटलं आई थांब ना, मग माझे दिवस नाही लागणार शूटिंगला. म्हणजे नाही 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 मग चालू द्यायचं काय चालायचं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तूही रे माझा मित्र या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत सुरभी ताई आहे. ताई कशी आहे? हाय, मी मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे, पण खरं तर खूप धावपळ तुझी सुरू आहे आणि हे आत्ताच आपण मगाशी बोललो. मला खरं तर हेच विचारायचं आहे, इथे एवढ्या तास शूट करत असते, घरी एक वेगळं सध्या सुरू आहे, कशी ही सगळी तारांबळ तुझी सुरू आहे? खरं सांगू का, एकतर मी स्वतःला फार लकी समजते की दुनियेत असे खूप कमी लोक आहेत की ज्यांचं पॅशन आहे, त्यांचं प्रोफेशन आहे. आत्ता जसं तू माझा इंटरव्ह्यू घेतेस तसेच काही वर्षांपूर्वी मी सुद्धा घेत होते, कारण मी पत्रकार होते. आणि तेव्हा एक स्वप्न होतं की मी कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा कोणीतरी माझा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. आणि आयुष्यात मरेपर्यंत एकदा कॅमेरा फेस करायचा होता आणि आता देवाच्या कृपेने, मेहनतीने आता रोज मला ती संधी मिळतीये. तर त्याच्याबद्दल काय कंप्लेंट करणार. उलट आय एम ग्रेटफुल की मी माझं स्वप्न रोज मला जगायला मिळतं. त्यामुळे ही तारेवरची कसरत, हो कधी कधी मानसिक खूप दमछाक होते, नाही असं नाही, पण ही तारेवरची कसरत सुद्धा मला एक वेगळं बळ देते. खरं सांगायचं तर की घरात सध्या माझ्या आईचं एक मोठं आजारपण सुरू आहे, घरात छोटी मुलगी आहे. त्याच्यामुळे त्या फ्रंटवरती मी भावनिकरित्या खूप खरं तर काय म्हणूया खचले अशी नव्हते. पण ते पहिल्यांदा जेव्हा कळलं त्यावेळेला थोडंसं अंगावर आल्या होत्या सगळ्या गोष्टी. पण मुळात माझी आई प्रचंड पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ती आम्हाला कायम शिकवतेच ह्या गोष्टी, की काहीही झालं तरी आपल्या चेहऱ्यावरचं हसू कमी नाही करायचं. कारण ती स्ट्रेंथ आहे आपली की हसणं तर म्हणजे काय म्हणत, त्याला काही कारण नाही लागत ना, की तुम्ही हसऱ्या चेहऱ्याने तुमची सगळी दुःख, पण आजपर्यंत तिने तेच केलंय की तिच्या वयाच्या 32व्या वर्षी म्हणजे माझे वडील ज्या वेळेला गेले त्यावेळेला ती अगदी 32-33 वर्षांची होती. तेव्हापासून आधी मुलांना मोठं करणं किंवा ही ध्येय तिने इतकी हसतमुखाने सगळे आयुष्यातले चॅलेंजेस पार केलेत. त्यामुळे तिच्या आयुष्यातलं आत्ताचं हे खूप मोठं चॅलेंज आहे, ते आम्ही सगळे खूप हसतमुखाने पार पाडू. आणि असं आम्हीच एकमेकांना आता सध्या समजावतोय. पण इथे कामाला आल्यानंतर थोडा वेळ का होईना त्या सगळ्यामधून बाहेर येऊन, कारण शेवटी काम केलं तरच पुढच्या गोष्टी करण्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागणार आहे त्यासाठी सगळ्या गोष्टींची काय म्हणूया सोय होणार आहे. त्यामुळे काम आणि हे सगळं करताना दमछाक अशी फार होत नाहीये, पण हो, पण त्याचंही बळ मिळतंय समहाव. हो, पण ताई आत्ताच म्हणालीस की आता आई आजारपणात आहे. मला असं म्हणायचं की हा आजार पण खरं तर खूप मोठा आजार आहे. म्हणजे आत्ता अनेकांना होतं आणि अनेक जण खचतात आणि त्या आजारामुळे ना संपूर्ण कुटुंब हे खचलं जातं. मला सांग, आत्ता घरातलं हे जे वातावरण आहे त्यात जास्त पॉझिटिव्हली कोण रिस्पॉन्स करतं? जिला आजार झालाय तीच व्यक्ती. माझी आई प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आणि सगळ्यात क्यूट असा मोमेंट सध्या घडतोय की मी जेव्हा घरी जाते तेव्हा माझी मुलगी जी 4 वर्षाची आहे, ती आणि आई दोघे मिळून खेळत असतात. ती आजीला तिच्या सांगत असते की आजी आजी, मी देवबाप्पाला सांगितले तर तुला पटकन बरं करणार आहे. आणि मग आजी पण म्हणतोय, हो मनी, तुला मोठं झालेलं मला बघायचंय किंवा काय. इनफॅक्ट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला आईने सांगितलेलं एक वाक्य आठवतंय की ताई, स्ट्रगलिंगच्या काळामध्ये मी माझ्या मुलांना मोठं करण्यात खूप स्ट्रगल आलंय मध्ये किंवा काय, त्या सगळ्या दरम्यान आम्हाला खूप चांगली माणसं आम्हाला जोडली गेली किंवा सगळ्या चांगल्या माणसांमध्ये आम्ही होतो. पण आई म्हणाली तेव्हा नाही खचलो, तर आत्ता माझ्या मुलांचे कुठे चांगले दिवस सुरू झाले. तर एक आई म्हणून मला ते पण माझ्या मुलांचं यश मला एन्जॉय करायचंय आणि त्याच्यासाठी मी सगळ्यातून बरी होणार. मला असं वाटतं की एका आईची ती ताकद आहे. त्याच्यामुळे ती नक्की बरी होईल. हो, मलाही असंच वाटतं की लवकर बरी होईल. पण ताई, जेव्हा हे कळालं तो फेज खरं तर खूप वेगळा होता. कशा पद्धतीने हे कळालंय खरं तर?
खरं सांगायचं तर आई अगदी कॅज्युअली गेली होती हॉस्पिटलमध्ये माझ्या मामाचं फॉलोअप होतं म्हणून. आणि बरेच दिवस झाले तिला असं सारखं असं ॲसिडिटी आहे का, ॲसिडिटी आहे का असं वाटत होतं. पण ती ॲसिडिटी नव्हती. आणि तिने सहज चेक केलं आणि सहज चेक केल्यावर कळलं की हा थोडा मोठा आजार आहे. मी सध्या त्याचं नाव घेऊ इच्छित नाही आहे, कारण सध्या डोक्यात सतत त्याचेच विचार आहेत आणि ते नाव म्हटल्यानंतर ना कुठेतरी एक निगेटिव्हिटी असते आजूबाजूला, तर ती मला आईपर्यंत कुठल्याच पद्धतीने पोहोचवायची नाही आहे. पण तिला हे कळल्यानंतर तिची पहिली रिॲक्शन एवढंच ना, होणार मी बरी ह्याच्यातून. दॅट वॉज अ व्हेरी फर्स्ट रिॲक्शन. इनफॅक्ट मी थोडी हल्ले होते, कारण माझं असं झालं की म्हणजे माझे बाबा वारले त्यावेळेला मी 13-14 वर्षांची होते. त्याच्यानंतर आईने इतक्या कष्टाने वाढवलं आणि माझं असं झालं की आत्ता जरा बरे दिवस येत आहेत, तर मला माझ्या आईला अशा पद्धतीने नाही हे करायचं आहे. तर तो क्षण थोडा अवघड होता. पण अगेन आपण म्हणतो ना की आपली माणसंही आपली स्ट्रेंथ असतात. तर जिला आजार झाला आहे तीच स्वतः म्हणते हे पण पार होईल, इतकं काय काय केलंय आपण. तर आणि हे तिच्या तोंडून ऐकणं म्हणजे नेक्स्ट लेवल होतं. आणि आईला जे माझ्या पर्सनली ओळखतात त्याला माहिती आहे की आई म्हणजे रॉक फोम आहे, रॉक सॉलिड बाई आहे ती. कितीही काही झालं तरी चेहऱ्यावरचं हसू मावळलेलं नसतं तिच्या. आत्ता पण खूप मोठ्या दर आठवड्याला जे औषधोपचार सुरू आहेत ते खूप पेनफुल आहेत खरं तर. पण तरीही डॉक्टर म्हणाले की इतकी पॉझिटिव्ह व्यक्ती आम्ही बघितली नव्हती आत्तापर्यंत. ती डॉक्टरनाच सांगते होणार हो मी बरी. सो ती बरी तर 100% होणार आहे. आणि मला खात्री आहे ती जेव्हा पूर्ण ह्यातून बाहेर पडेल तेव्हा आपण पुन्हा एकदा तिच्याबरोबर एक इंटरव्ह्यू करूया, की जेणेकरून तिच्यातली पॉझिटिव्हिटी आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. हो, हे म्हणजे मला ऐकूनच खूप छान वाटतंय की आई इतकी पॉझिटिव्ह आहे. पण मला हे पण ऐकायचं आहे की आई वल्लरीला घेऊन किती पॉझिटिव्ह आहे. परवाच आईने मला फोन केला. आई मला म्हणाली, "ताई काय गं, शी किती घाणेरडी दुष्ट वागतेस तू." आणि मुळात माझ्या आईला माहिती आहे की मी सुरभी म्हणून प्रचंड पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. त्याच्यामुळे कुणाचं तरी वाईट करणं, वाईट घडताना बघून त्याची मज्जा घेणं हा माझा स्वभावातच नाही आहे. सो हे करताना आईची जी पावती होती ती इतकी बोलकी होती. आई म्हणाली, "शी 2 मुस्काटात माराव्याशा वाटत होत्या तुझ्या." पण ते मला इतकं छान वाटलं आणि नंतर स्वतःच म्हणाली, "म्हणजे ताई तू चांगलं काम करतेस." हां, म्हणजे मला आई असून मला असं वाटलं म्हणजे. म्हटलं, "हो, मग थँक्यू." त्यामुळे आई म्हणते, बरं ती मला पण सांगते हां, कधी एकदा ती वल्लरी बाहेर येते ना सगळ्यांच्या समोर असं झालंय मला. म्हटलं, "आई थांब ना, मग माझे दिवस नाही लागणार शूटिंगला." म्हणे, "नाही, नाही, 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 मग चालू दे जे काय चालायचं." पण ताई तू इतकी इतकी बिझी असते. मला सांग लेकीला कधी वेळ देतेस? लेकीला आता मी असं ठरवलंय की मी जे महिन्याभरात आधी सुट्ट्या देते. सो मी साधारणतः शनिवार रविवारमध्ये एक सुट्टी देते जे की तिच्यासाठी असते. आणि सगळ्यात ह्याच्यात कौतुक माझ्या नवऱ्याचं आहे की त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलंय, त्याच्यामुळे गोष्टी खूप सोप्या झाल्यात. आणि आई म्हणून मला खूप वेळेला मी हरती असं वाटतं. तेव्हा मी म्हणजे व्हिडिओ कॉलवरून तर रोज असतं. पण अगदी छोटी असताना सान्वीला मी सांगितलं होतं की मनी बाबाला घरून काम करणं शक्य आहे लॅपटॉपवर, मला शक्य नाही आहे. त्यामुळे मला जाऊनच काम करायला लागतं. आणि मग तुझे खाऊ, कपडे, खेळणी हे घेण्यासाठी आपल्याला आईनी काम करायलाच पाहिजे, असं तिला तिच्या भाषेत समजावून सांगितलं. तर परवा ती मला म्हणून, "आई नको ना जाऊ." म्हटलं, "राणू मला जावं लागणार." "हो, हो, बरोबर, बरोबर. माझ्यासाठी खाऊ, कपडे, खेळणी सगळं घ्यायचंय म्हणून तुला काम करावं लागतं ना." ती खूप उत्साही आहे. भयंकर अगं खूप बडबडते, तिला शूटिंगला यायला आवडतं. प्रचंड नौटंकी आहे. उत्तम भाषा म्हणजे काय कम्युनिकेशन स्किल आहे, संभाषण स्किल आहे तिच्याकडे. ती वल्लरीचे डायलॉगसुद्धा कधी-कधी म्हणते, "दॅट इज दॅट." मला सुद्धा म्हणजे ते डायलॉग्स मला माझ्यावरती प्रयोग केले जातात त्याचे. हे सगळं होतं. बट हॅव्हिंग सेड दॅट माझी मुलगी टचवूड की ती फार समंजस आहे. म्हणजे वयाच्या मानाने ती समंजस आहे आणि मी खूपच कमाल माणसांच्या अवतीभोवती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण पॉझिटिव्ह असू तर आपल्याला युनिव्हर्स हेल्प करतं. सो माझं युनिव्हर्स जे माझा नवरा, आई, छोटू माझी सान्वी, हे माझं युनिव्हर्स आहे जे मला खूप कमाल सपोर्ट करतात आणि त्यांच्या सपोर्टशिवाय खरंच हे पॉसिबल नाही आहे. हो, पण ती खूप छान ब्लॉग देखील करते आणि मला असं वाटतं तू मगाशीच ती नक्कल करून दाखवली की ती कशी तिची नक्कल करून दाखवली. एकदा ती माझ्या बरोबर सेटवर येत होती, कारण माझे 2-3च सीन होते, लगेच पॅकअप असणार होतं म्हणून मी तिला घेऊन आले होते. तर गाडीतून येताना मला म्हणते, "आई आई जरा एक व्हिडिओ स्टार्ट कर."
म्हणलं कशाला, थांब कर ना, आणि असं करते, कर ना, मी तो व्हिडिओ मी तुला पाठवते नंतर. ती म्हणजे हाय गायज, हॅलो गायज, आज मी चालली आहे माझ्या आईच्या शूटिंगला, तर तुम्ही पण येणार का गायज? मी म्हणलं हे कुठून शिकतेस तू? ती म्हणाली आई आई थांब थांब, कट नको करू. म्हटलं काय, हॅलो गायज, तुम्ही ऐकताय ना, मी चालली आहे माझ्या आईच्या शूटिंगला वगैरे. असं करून कोण बोलतं अगं वयाच्या 4थ्या वर्षी? मग तिला मी म्हटलं की मग ती इथे आली आणि आमच्या डिरेक्टरने विचारलं, काय गं तुला आवडेल का सीन करायला? म्हणाली हो. मेकअप दादांना सांगितलं, बरं हिंदीत सांगितलं ना तिने, चलो चलो मेरा मेकअप करो, मेरा सीन लग गया है. त्याच्यामुळे अतिशय उत्साही प्राणी आहे, कमाल बडबड कासव येते आणि गोष्टी स्वतःच्या स्वतः पण रचते, सांगते पण. कारण मी तिला एक सवय लावली आहे की रात्री झोपताना कंपल्सरी एक गोष्ट ऐकूनच झोपायचं. तर आणि मराठीमधूनच, कारण मी घरी तिच्याशी मराठीच बोलते. म्हणजे जसं तिला 1 2 3 4 माहिती आहे, तसं 1 2 3 4 पण माहिती आहेत. सगळी स्तोत्र म्हणते. सो टचवूड, बट आय एम ब्लेस्ड विथ अ सुपर क्यूट, आणि सगळ्यांनाच आपली बाळं ऑफकोर्स क्यूट वाटत असतात. पण हे जरा थोडं काय म्हणूया, माझंच आहे म्हणून मी काय हे करत नाही आहे, पण फार समंजस आहे. म्हणजे वयाच्या मानाने खूप समज आहे तिला. तेच. आणि मला असं वाटतं जसं आई पॉझिटिव्ह आहे, घरी नवरा पॉझिटिव्ह आहे, ताई स्वतः इतकी पॉझिटिव्ह आहे, मग ती असणारच ती तशी. खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कधी ती रोजचं तिचं काय माहितीये, आम्ही दोघींच्या मध्ये एक गोष्ट आहे, मी दिवसभर काय केलं हे मी तिला सांगते. म्हणजे हीच मी सवय लावली आहे, आणि तिने दिवसभर काय केलं हे तिने मला सांगायचं. तर रोज ती मला म्हणजे मी जाते आणि जेव्हा ती जागी असते तेव्हा एवढंच, एकदा तर इतकी झोप येत होती तरी, आई आज दिवसभर तू काय काय केलंस, कोणाकोणाबरोबर सीन केलेस, गुड गर्ल सारखी वागलीस का बॅड गर्ल सारखी वागलीस, हे सगळं ती विचारते. आणि त्याच्यानंतर मीही तिला विचारते की तू काय काय केलंस, तर त्याची उत्तरं सगळ्याची तिची तयारी असतात. त्याच्यामुळे आमच्यातला जो बॉन्ड आहे, म्हणजे मला जितका वेळ मिळतो तिच्याबरोबर घालवायला, तितका वेळ मी तो क्वालिटी टाईम हे करत असते. अगदीच. पण आता मी पुन्हा एकदा विचारते की जसं आता तू म्हणाली की घरात एक वेगळं वातावरण सुरू आहे आणि तरीही तू इतकी पॉझिटिव्ह आहे. मला असं वाटतं की अनेकांच्या आयुष्यात हे सगळं सुरू असते. मला असं वाटतं की तू त्यांना सांगावं की या क्षणाला किती खमकर राहायला पाहिजे आणि किती पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. मी खरं सांगू, आपण जसे विचार करतो तशा गोष्टी घडत जातात. त्याच्यामुळे संकट सगळ्यांच्या आयुष्यात असतात, पण आपण त्याला कसं टॅकल करतो, कुठल्या ॲटिट्यूडनी टॅकल करतो. कारण निगेटिव्ह विचार केले तर निगेटिव्हच गोष्टी अट्रॅक्ट करतो आपण. आणि मी स्ट्रॉंग बिलिव्हर आहे मॅनिफेस्टेशन आणि ग्रॅटिट्यूडची. त्याच्यामुळे दिवसभरात किमान आपल्याकडे असलेल्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणूया आपण, जेणेकरून ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्याबद्दल काहीतरी क्रिबिंग, अरे हेच का नाही घडत आहे, तेच का नाही घडत आहे, असं म्हणण्यापेक्षा जे आहे, जे सुंदर, दिवसातून एक तरी पॉझिटिव्ह गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात घडते, त्या पॉझिटिव्ह गोष्टीला जर का आपण थँक्यू म्हटलं तर आपोआप पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात. सो आता लोक म्हणतील हिला बोलायला काय जात आहे, पण ज्या गोष्टींमधून मी आत्ता जाते त्याबद्दल मी अगदीच सांगू शकते की मी आता याच्याबद्दलचा एक छोटासा किस्सा सांगते. परवा मला 2023ची माझी डायरी सापडली, ज्याच्यात मी लिहिलं होतं की पुढच्या वर्षी स्टार प्रवाहाचा एक कमाल शो मी करणार आहे, ज्याच्यात एक प्रॉमिनंट कॅरेक्टर असणार आहे, आणि मी माझ्या नवऱ्याला गाडी गिफ्ट करणार आहे. असं मी ऑलरेडी, जे झालं नव्हतं पण मी केलं आहे असं समजून मी लिहिलं होतं. आणि 2024ला मी माझ्या नवऱ्याला गाडी गिफ्ट केली. त्याच्यानंतर स्टार प्रवाहाचा शो जो मी आत्ता करते तो सुद्धा 2024लाच मला मिळाला. सो मी या उदाहरणावरून तुम्हाला हे नक्की सांगू शकते की गोष्टी लिहून ठेवा ज्या तुम्हाला घडायला हव्या असतील अशा वाटतात. एखाद्याचं वाईट वगैरे चिंतणार असाल तर ते नका लिहू, फक्त आपल्या आयुष्यात छान छान गोष्टी घडाव्यात अशा वाटत असतील तर प्लीज हे करून बघा आणि पूर्ण विश्वासाने करा, गोष्टी नक्की 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 होतात. आणि हे सगळं वल्लरी सांगते. सो हे सगळं सुरभी म्हणून सांगते नाही, पण त्यांच्यासाठी वल्लरी म्हणून सांगते. पण ते त्यांना खरं तर थोडंसं असं हे वाटत असेल की बापरे वल्लरी हे सगळं सांगते, पण सुरभीताई अशीच आहे, मी तिला अनेकदा भेटते. सो खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. फक्त आता वल्लरी म्हणून प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? वल्लरी म्हणून आता या इंटरव्ह्यूमध्ये अनेक असे आ वगैरे तुम्हाला आवाज येत आहेत जे दरवाजाचे आहेत, माझ्या शॉर्ट रेडी हे सांगायला येत आहेत. नाही तर तुम्हाला वाटेल की व्हिलन आहे म्हणून या लोकांनी असं बॅकग्राऊंड वगैरे देत आहेत की काय, पण ते तसं नाही आहे.
पण तू ही रे माझा मित्रचे नुकतेच 500 भाग पूर्ण झालेत आणि त्याच्याबद्दल अनेक लोकांनी इतकं प्रेम करतात. आजसुद्धा काही फॅन्स भेटायला आले होते. त्यांनी भेटवस्तू आणल्या होत्या. भेटवस्तू हे तर निमित्त आहे. पण प्रत्येकाला जे वाटतं ना, की हा शो खूप कमाल आहे किंवा काय, ती पॉझिटिव्हिटी म्हणजे मी निगेटिव्ह कॅरेक्टर करत असले तरी ते सुद्धा मी पॉझिटिव्हिटीनेच करते. सो त्याबद्दल प्रचंड कृतज्ञता की तुम्ही आमच्या सगळ्यांवरती एवढं भरभरून प्रेम करता. असेच भरभरून प्रेम करत राहा, जेणेकरून लवकरच आपण याचे खूप भाग करू आणि प्रत्येक भागाच्या स्पेशल भागांच्या वेळेला नीलम किंवा इट्स मज्जाची टीम येईल आणि आपण त्यांचे भरभरून इंटरव्ह्यूज करूया. सो थँक्यू सो मच आणि असंच प्रेम करत राहा सगळ्या टीमवरती, शोवरती, चॅनलवरती आणि ऑफकोर्स माझ्यावरती. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.